14 वर्षाची मुलगी ही आपल्या घरी मृतावस्थेत पडलेली होती आणि संशय हा आईवडिलांवरतीच आलेला असतो. पण खरंच आईवडिलांनी आपल्या मुलीला मारलं असेल का? कधी कधी सत्य आणि संशय याच्यामध्ये संशय हा जोराने ओरडतो, पण न्यायाला तर पुरावे हवे असतात. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, त्याला रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती उत्तर प्रदेशच्या नोएडा या ठिकाणची, आणि नोएडा हे शहर दिल्लीच्या अगदी जवळ आहे. इथे आरुषी तलवार मर्डर केस ही खूप प्रसिद्ध आणि फेमस झालेली आहे. याबद्दल आताही लोकांना उत्सुकता वाटते की त्या दिवशी काय झालं असेल, पण आजही ह्यामधलं सत्य काय हे कुणालाच कळलेलं नाही. आरुषी ही आपल्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होती आणि तिचे आईबाबा डेंटिस्ट होते, दोघेही डॉक्टर होते. तिचे आजोबा म्हणजे आईचे बाबा आणि बाबांचे बाबा हे दोघं सुद्धा चांगले डॉक्टर होते. आणि तरी पण नुपूर तलवारला आणि तिच्या हस्बंडला मुलं होत नव्हते, त्यामुळे त्यांनी IVF द्वारे आरुषीला जन्माला घातलं होतं. आणि ती मुलगी त्यांच्यासाठी खूप मूल्यवान होती. खूप प्रयत्न त्यांनी केलं होतं, पण तरीही त्यांना मूल झालं नव्हतं. आणि शेवटचं ऑप्शन त्यांच्याकडे IVF होतं आणि त्याद्वारे त्यांनी आरुषीला जन्माला घातलं होतं. त्यामुळे ती मुलगी खरोखरच खूप त्यांच्यासाठी अगदी मूल्यवानच असेल. पण असं काय झालं होतं की ह्या लोकांनी त्या मुलीला मारून टाकलं? बघूया पुढे काय होते ते. आरुषीला तिचे आजोबा शाळेत सोडून द्यायचे आणि शाळेतून घेऊन पण यायचे, आणि नंतर ते आरुषीला आपल्या घरी ठेवायचे. जेव्हा तिचे आई बाबा आपल्या जॉबवरून परत येतील तेव्हा ते त्यावेळेस आरुषीला ते त्यांच्या घरी पाठवून द्यायचे. कधी ते वेळेवर पोहोचवून द्यायचे, तर कधी त्यांच्याकडे जो सर्वंट असायचा त्यांच्यासोबत ते थोडा वेळ ठेवायचे, कारण अर्ध्या एका तासामध्ये हे लोक आपल्या हॉस्पिटलमधून येणारच असायचे. त्यामुळे ती कधी कधी सर्वंटसोबत पण राहायची. आणि आई बाबा जेव्हा यायचे तेव्हा ते पूर्ण वेळ आपल्या मुलीसोबत घालवायचे. आरुषीची आई पण डेंटिस्ट होती आणि बाबा पण डेंटिस्ट होते, त्यामुळे त्यांना कधी लवकर तर कधी उशीर असं हॉस्पिटलमध्ये व्हायचं. पण तरीही आजी आजोबांकडे तर ती राहायची, पण संध्याकाळची ती आपल्या घरी यायची. आणि समजा बाबांना उशीर असेल यायला, तर ते सर्वांकडे पण ती थोडा वेळ थांबायची. ते लोक सोबत रात्रीचं जेवण करायचे आणि आरुषी आपल्या आईबाबांसोबत वेळ घालवायची. नंतर ते आपलं काम करायचे आणि ही आपल्या अभ्यासामध्ये व्यस्त होऊन जायची आणि 11 वाजता झोपून जायची. त्यानंतर त्यांच्या घरी जो कामवाला हेमराज होता तो आपलं काम करायचा, जसं किचन आवरणं झालं, स्वयंपाकाच्या शिवाय जे काही कामं असतील ते सगळं तो करायचा आणि तोही नंतर आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जायचा. असं त्यांच्या घरचं रुटीन हे ठरलेलंच होतं. त्या दिवशी पण असंच सगळं झालं होतं. नुपूर ही आरुषी ही आपल्या आजी आजोबांकडनं संध्याकाळी आली होती आणि दुसऱ्या दिवशी तिचा बर्थडे होता. तर बर्थडे होता म्हणून तिच्या आईबाबांनी तिच्यासाठी कॅमेरा मागवला होता, कारण तिला तो हवा होता. तर त्यांनी सरप्राईज गिफ्ट म्हणून तिच्यासाठी कॅमेरा मागवला होता. संध्याकाळी ते तिला आदल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीचा बर्थडे असतो तर आदल्या रात्रीच ते तिला कॅमेरा देतात आणि ती त्या कॅमेऱ्यासोबत ऑन ऑफ करते, फोटो घेते, तिथले फीचर्स बघते आणि हे सगळं ती करत असते. आणि नंतर ती आईबाबांना म्हणते की तुम्ही झोपायला जा, मी पण आपल्या रूममध्ये जाते. आतापर्यंत हे सगळे लोक म्हणजे आईबाबांसोबतच आरुषी पण झोपायची. पण आता ती म्हणाली की बाबा आता मी मोठी झालेली आहे, तर मला माझी वेगळी रूम हवी आहे. जे प्रत्येक 14-15 वर्षाच्या मुलींना किंवा मुलांना आपली स्वतःची वेगळी बेडरूम हवी असते,
तसंच तिला पण हवी होती. तर ते म्हणाले की ठीक आहे, तुला आम्ही वेगळ्या रूममध्ये शिफ्ट करतो. आणि त्यांनी आपल्या अगदी रूमच्या बाजूचीच रूम तिला करून दिली. तिथेच त्यांनी दार वगैरे करून तिला जवळच आपल्या रूमच्या त्यांनी तिला रूम करून दिलेली. तर ती त्या रूममध्ये गेली आणि ती कॅमेरासोबत ऑन ऑफ करणं, फीचर्स बघणं हे सगळं ती करतच होती. बाहेरून तिला बोलण्याचा आवाज आला. तिने जरा डोकावून पाहिलं तर जो व्यक्ती तिने पाहिला होता तो याच्या आधी पण तिथे आलेला होता आणि ती त्याला चांगली ओळखायची. त्यामुळे तिने बघून दुर्लक्ष केलं. तो हेमराजचा मित्र होता आणि ते दोघं बाजूच्या रूममध्ये, म्हणजे तिच्या रूमच्या बाजूचीच रूम जी होती ती हेमराजची होती. त्यामुळे तो व्यक्ती आणि तो हेमराज एका रूममध्ये बसून बोलायला लागले. पण त्यांचा आवाज जेव्हा चढायला लागला तेव्हा हेमराजने त्याला म्हटलं असावं की चल आपण वर जाऊन बोलूया, इथे उगाचच गोंधळ नको. म्हणून तो आणि ते दोघंही वर जाऊन बोलायला लागले. आता इथे ह्या दोघांचं कडक भांडण व्हायला लागलं. जोराजोराने बोलायला लागले हे लोक आणि हा आवाज खाली आरुषीपर्यंत पण पोहोचला. आई बाबा पण बाजूच्या रूममध्ये होते, पण ते झोपी गेले होते. त्यामुळे त्यांना तो आवाज आला असेल नसेल माहिती नाही, पण आरुषीला तो आवाज आला आणि ती काय झालं म्हणून वर बघायला गेली टेरेसवरती. तिथे तो जो माणूस होता, हा जो हेमराज असतो तो नेपाळचा असतो आणि तिथे तो घर बांधत असतो आणि घरासाठी त्यांनी लोन घेतलेलं असते. तर आजूबाजूचे ओळखीचे मित्र किंवा जे जवळचे कोणी लोक असतील त्यांच्याकडनं त्याने लोन घेतलं होतं, हँड लोन ज्याला आपण म्हणतो, उसने पैसे घेतले होते. तर त्याच संबंधामध्ये तो माणूस आला असावा आणि तो बरोबर पैसे देत नसेल म्हणून तो त्याच्यावरती चढत असेल आणि ह्या दोघांचं भांडण झालं असेल. आणि ह्यातच त्याने, कारण तो लोन देणारा जो होता तो गुंड प्रवृत्तीचा माणूस होता आणि त्याने त्याला मारून टाकलं. ही आरुषीने जेव्हा आवाज ऐकला जोराने, जेव्हा यांचं बोलणं सुरू होतं तेव्हा ती वर जाऊन बघते आणि बघून ती शॉक होते, कारण तो माणूस हेमराजला मारत होता. हे बघून ती लगेचच आपल्या रूममध्ये परत येते आणि घाबरून ती आपल्या रूममध्ये दडून बसते. त्या माणसाला असं वाटलं की आता तर हिने पाहिलेलं आहे, ही तर आय विटनेस आहे, हिने जर आता आपलं नाव कुणाला सांगितलं तर आपण फसून जाऊ. आणि म्हणून तो लगेचच तिच्या मागे धावत पळत आला आणि त्याने तिलाही मारून टाकलं. एकाच शस्त्राने त्याने दोघांना पण मारलेलं. तर अशी ही केस असावी आणि अशातून दोघांचा मृत्यू झाला अशी ही केस असावी असं हे डॉक्टर डोंगरा यांनी सांगितलेलं आहे. हे जे मी सांगते ते डॉक्टर डोंगरा यांच्याच इंटरव्ह्यूमधून मी सांगते तुम्हाला. अशी ही केस असावी, कारण प्रत्येक लोक आपापल्या हिशोबाने ह्या केसचं वर्णन करत होते. पण हे जे डॉक्टर डोंगरा असतात, पहिल्यांदा सगळ्यात आधी जर आरुषीला कोणी पाहिलं असेल तर ते डॉक्टर डोंगरा यांनीच पाहिलं होतं. 27 लोकांची फॉरेन्सिक टीम होती, त्याच्यामध्ये हे पण होते आणि ह्यांनी पण सगळं तपास केला होता. त्यामुळे त्यांना असं वाटते की ही केस अशी असावी. मग खटला चालला आणि सगळा संशय जो होता तो तलवार दंपतीवरती आला होता आणि लोअर कोर्टने तर त्यांना फाशीची शिक्षा पण दिली होती. पण जेव्हा हायकोर्टमध्ये ते जातात तेव्हा हायकोर्टने त्यांना बरी केलेलं असते, कारण त्यांच्या विरुद्ध एकही पुरावा त्यांना मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांची सुटका झाली होती असं म्हटल्या जाते. पण आई वडील ज्यांनी IVF द्वारे मुलीला जन्माला घातलं त्यांनी खरंच आपल्या मुलीला मारून टाकलं असेल का? सत्य काय आहे हे तर अजूनही कुणाला माहिती नाही आहे. पण याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.